तर महाराष्ट्र सुद्धा कुठेच कमी नाहीये. महाराष्ट्रामध्ये मराठी नाटकालाही हाऊसफुलचे बोर्ड लागतात आणि चित्रपटालाही लागतात. हा जो व्हिडिओ तुम्ही आता बघितला हा प्रत्यक्षात मी माझ्या स्वतःच्या फोनमधून काढलेला आणि ॲक्टर संदीप पाठक यांनी या व्हिडिओच्या जस्ट आधी घाबरकुंड या चित्रपटाची तुलना साऊथ इंडियन सिनेमासोबत करत असताना सांगितलेलं की मराठी चित्रपटसुद्धा त्या दर्जाचा असू शकतो. त्या दर्जाचे VFX, ॲक्शन, स्टंट आणि हॉरर आपण सुद्धा आणू शकतो. पण मुळात ही तुलनाच का? वाय कांट वी क्रिएट अ निश फॉर मराठी इंडस्ट्री? Why can't we be the innovators and have the first mover advantage, just like Malayalam cinema? Ghabadkund is the latest action adventure horror supernatural thriller comedy Marathi movie. खिचडी आहे सगळी खिचडी आहे कारण एका सिंपल आणि चांगल्या कॉन्सेप्टला विनाकारण अननेसेसरी कॉमेडी, अननेसेसरी ॲक्शन, रिपीटेड हॉरर एलिमेंट्स टाकून नुसता खेचलेला आहे. ज्या मूवीची स्टोरी सिम्पली 1.5 तासात संपवू शकली असते त्या मूवीला अननेसेसरी 2.25 तासापर्यंत खेचलेला आहे. मूवीमधले कॅरेक्टर्स खूपच कॅरिकेचरिश आहेत. जणू काही मी लहान मुलांसाठी बनवलेली हॉरर मूवी बघतोय. एका लो बजेट मराठी मूवीसाठी VFX ओकेश आहेत. नथिंग टू मार्वल अबाउट बट दे आर ओके. प्रोडक्शन अँड सेट डिझाईन इज बॅड. म्हणजे मला असं वाटत होतं की मी SL वर्ल्डच्या भूत बंगल्यामध्ये आलोय. द बॅकग्राऊंड म्युझिक वॉज सरप्रायझिंगली गुड. काळा जादू, हॉरर, ॲडव्हेंचर या सगळ्या एलिमेंटसाठी एक पर्याप्त वातावरण लागतं जे बॅकग्राऊंड म्युझिकनी चांगलं बिल्डअप केलेलं आहे. मूवीला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स असा मार्केट केलेला आहे. बट इट्स जस्ट अ गिमिक. अल्ल्याड पल्ल्याड जर तुम्ही बघितला नसेल तरीही काही फरक पडत नाही. यू कॅन स्टील अंडरस्टँड द स्टोरी ऑफ घाबरकुंड. सो शुड यू वॉच दिस मूवी इन थिएटर्स ऑर नॉट? नॉर्मली कुठलाही मूवी बघत असताना मी एका छोट्याशा कारणाच्या शोधात असतो जेणेकरून मी हा मूवी तुम्हाला रेकमेंड करू शकेन. But in the case of this movie, I can't seem to find anything. I completely agree with the fact that as an audience आपण मराठी सिनेमाला सपोर्ट केलं पाहिजे. पण चुकीच्या सिनेमाला सपोर्ट करून आपण चुकीचा मेसेज पाठवतो. मेकर्सला असं वाटतं की हा सिनेमा चालतोय, लोकांना हा सिनेमा आवडतोय, असे सिनेमे अजून बनले पाहिजेत. Which should not be the case. So have you watched this movie yet? What did you think about it? Comment below and let me know. And if you like what you've seen, then like, share and follow Rukmesh Reviews.